श्रोते हो नमस्कार. श्रोते हो तुम्ही ऐकत आहात मानदेशी तरंगवाहिनी 9.4 मेगाहर्ट्झ वरून आणि आपल्या आजच्या मानदेशी चॅट रूम या कार्यक्रमात मी अनुप तुमच्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. श्रोते हो आत्ता लागा 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 लागा. श्रोते हो, हा डायलॉग ऐकला की आपल्या सर्वांना आठवतो तो म्हणजे ऋषिकेश देशमुख. खरं तर खूप परिचय हा डायलॉग आहे आणि खरं तर ऋषिकेश आपल्या बरोबर आज आहे आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की तो एक ब्लॉगर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यानं आज आपण बघतोय की त्याचे फॉलोअर्स जे आहेत ते 1 लाखापेक्षा जास्त झालेले आहेत आणि आज आपण त्या निमित्ताने त्याला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. 1 लाख त्याचे फॉलोअर्स झालेले आहेत. त्याचा जो प्रवास आहे या प्रवासाविषयी आपण त्याच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत की कसा हा त्याचा प्रवास झाला. तर त्याचं स्वागत करूया मानदेशी तरंगवाहिनीच्या स्टुडिओमध्ये. आणि आपल्या सर्वांना सांगायचं की खरं तर तो मसवडचाच आहे, आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. तर आज आपण त्याची कहाणी जी आहे ब्लॉगर होण्याची आणि 1 लाख फॉलोअर्स होण्याची त्याविषयी त्याचे संवाद साधणार आहोत, बोलणार आहोत. तर सुरुवातीला स्वागत करूया त्याचं मानदेशी तरंगवाहिनीच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते. नमस्ते. खरं तर मसवड सारख्या ठिकाणी एक ब्लॉगर म्हणून प्रसिद्धीस येणं किंवा एक ब्लॉगर होणं हे आणि तुमचा परिचय थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगावा अशी आपणास विनंती करतो. सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. आणि माझ्या भाषेत बोलायचं झालं तर रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि आत्ता लागा लागा लागा. तर हा डायलॉग ऐकल्यावर तुम्हाला कळलंच असेल मी कोण आहे. तर माझं नाव आहे ऋषिकेश सुरेश देशमुख. मी पण राहणार मसवडचाच आहे. तसं आम्ही प्रॉपर पिलीवचे आहे, पण आमचे आजोबा शिक्षक असल्यामुळे, मुख्याध्यापक असल्यामुळे आता आमचे इथं स्थायिक झालेत बऱ्यापैकी. आजोबांच्या काळापासून आम्ही मसवडमध्येच राहतोय. तर एक परिचय म्हणजे नाव तर ऋषिकेश सुरेश देशमुख. दुसरं शिक्षण माझं BA झालंय आपल्याच मानदेशीच्या मुक्त विद्यापीठातून BA झालंय माझं. आणि दुसरं सांगायचं झालं तर ब्लॉगिंग क्षेत्रात मी गेल्या 2 वर्षापासून काम करतोय आणि मला चांगला रिस्पॉन्स मिळालाय. मसवडकरांनी भरपूर सपोर्ट केलाय. मानदेशातून मला भरपूर सपोर्ट आहे आणि मध्ये मी वारी केल्यामुळं महाराष्ट्रातून पण सपोर्ट मिळालाय आणि एक प्रकारे भरपूर तुम्ही सपोर्ट करताय सगळ्यांनी. त्यामुळे माझे आता 1 लाख फॉलोअर पण कंप्लीट झालेत आणि त्यानुसार माझी आता ही जर्नी पुढे अशीच चालू राहणार आहे, ते पण तुमच्या सपोर्टमुळेच. नक्कीच. खरं तर ही जर्नी तुमची अशीच पुढे राहत, खूप सुंदरपणे राहावं हीच सदिच्छा मानदेशीकडून. परंतु म्हणजे तुमचा हा ब्लॉगर होण्याचा प्रवास आहे तो आपण त्याची चर्चा आणखी करणार आहोत पुढे. परंतु मला तुमच्या बालपणासंदर्भात किंवा तुमच्याविषयी थोडं जाणून घ्यायचे आहे की म्हणजे मग बालपण कुठं आणि कशा पद्धतीने गेलं त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात आधी तर मी आपल्या मानदेशी तरंग वाहिनीचं आभार मानू इच्छितोय की त्यांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली. आणि एक लहानपणापासून एक ठरवलं होतं की माझ्या बालपणाविषयी असो, परिचय असो किंवा माझ्या म्हणजे माझा जो काही पर्सनली जो प्रवास असेल तो कोणीतरी विचारावा आणि आज ती वेळ आलेली आहे आणि ती वेळ तुमच्यामुळे आली पहिल्यांदाच. त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचा आभार मानतो. तर माझं बालपण गेलं पिलीव गावात. माझा जन्म अकलूजमध्ये झालाय. त्यानंतर बालपण पिलीव गावात गेलं. तिथं 9वी पर्यंत मी पिलीवलाच होतो. आणि जसं की तुम्ही सगळेच असता तसं मी पण 10वी पर्यंत एकदम हुशार होतो, पहिला नंबर वगैरे यायचा. पण तिथून माझी जर्नी जरा चेंज होत गेली. मी 11वी-12वीला मसवडमध्ये आलो. मसवडमध्ये आल्यानंतर थोडंसं खेळण्यात वगैरे जास्त रस असल्यामुळं माझं काही 11वी-12वीत जास्त काही मार्क्स पडले नाहीत. त्यामुळं मग थोडंसं इंजिनिअरिंग वगैरे तिकडे ऍडमिशन घेता आलं नाही. मग मी एक DHLS म्हणून एक कोर्स आहे कानाच्या मशीनचा, ते कोर्स करण्याचा ट्राय केला. त्यात फेल्युअर आलं. नंतर मी BSc ट्राय केलं, त्यात फेल्युअर आलं. म्हणजे माझी एक शैक्षणिक जर्नी ऐकून तुम्ही थोडा हसणार आहे सगळी, पण एक सांगायला मला पण छान वाटतंय कारण तुम्ही ऐकचाल तर तुम्हाला त्यातून एक मोटिवेशन भेटेल. तर थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्यांदा मी 12वी झाल्यावर DHLS केलं. मी त्यात पण नापास झालो. मी BSc 2 वर्ष केलं. दुसऱ्या वर्षी मी नापास झालो. परत मी मसवडला माघारी आलो. माघारी आल्यानंतर मी BComला ऍडमिशन टाकलं. तर मी BComच्या पण सेकंड इयरला नापास झालो. मग DMLT केलं. DMLT मध्ये मी पास झालो पहिल्यांदाच. तिथून पुढे मग मी आपल्याच मुक्त विद्यापीठातून BA कम्प्लीट केलं. तर हे सगळे जर्नी होस तर माझे 7-8 वर्ष निघून गेली. त्यामुळे शिक्षणात काही व्यवस्थित हे सक्सेस मिळालं नसल्यामुळे मला जॉबचं पण काही एवढं हे नव्हतं. त्यामुळे मी बऱ्या प्रकारचे बिझनेस ट्राय केले. म्हणजे एक प्रकारे स्ट्रगल जी असते ना, ती ओरिजिनल स्ट्रगल मी माझ्या वयाच्या 17 ते 18व्या वर्षापासून आतापर्यंत करत आलो. तेव्हा कुठं आत्ता ह्या वयात येऊन सेट झालो. म्हणजे गेले 12 ते 14 वर्ष मी स्ट्रगलच करत होतो. आत्ता कुठे येऊन सेट झालो. त्यानंतर हे तुम्ही आज मला ह्या पद्धतीने बघ. नक्कीच.
म्हणजे मला याचं श्रोत्यांना एक सांगायचं आहे की शिक्षण तर महत्वाचं आहे, शिक्षण हे घेतलंच पाहिजे, परंतु शिक्षणा व्यतिरिक्त सुद्धा आपण काहीतरी करू शकतो हे हो. ब्लॉगर ऋषी यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. हो. आणि त्याच्याकडे आपण वळणारच आहोत त्यांच्या त्या प्रवासाकडे. परंतु हो. मला त्याआधी एक असा थोडासा एखादा किस्सा तुम्हाला आठवतोय का तुमच्या मित्रांबरोबरचा बर. किंवा लहानपणीचा, की तो तुम्ही अजून तुमच्या लक्षात आहे, मग ते मार खाल्लेला आहे किंवा काय शाळेमध्ये घडले, असं एखादा किस्सा सांगू शकता आपल्या श्रोत्यांना? किस्सा म्हणजे काय आहे, की प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे किस्से होत राहतात. जसं माझ्या आयुष्यात झाले, तुमच्या पण होत असतील, की कुठं ना कुठं आपल्याला अपमानित व्हायला लागतं. कुठंतरी आपण अपमानित होतो किंवा कुठून तरी आपल्याला टाळलं जातं. बरं. सगळ्यात जास्त राग माणसाला कधी येतो, की त्याला एखाद्या ठिकाणाहून कुठंतरी त्याला किंमत दिली गेली नसते बरं, किंवा बरं. टाळलं जातं किंवा एक प्रकारे त्याला ग्राह्यच धरलं जात नाही तिथं. म्हणजे म्हणजे घरात म्हणा किंवा मित्रात म्हणा, किंवा एक तुमची इमेज अशी तयार होती कधी कधी, की तुमच्याकडून सल्ला घ्यायला कोणी येतच नाही. मग तशी परिस्थिती एक वेळ अशी झाली होती, की जॉब नव्हता, शिक्षण व्यवस्थित नव्हतं, कुठं कमवायचा प्रॉब्लेम येत नव्हता, अक्षरशः बारीक सारीक खर्चाला पण घरातून पैसे मागायला लागायचे. मग ही अशी वेळ आल्यानंतर असं वाटलं, की एक म्हणजे आपण कशासाठी आपलं म्हणजे जे आपलं जीवन आहे हे कशासाठी, असं एक वेळ आलती की वाटायला लागलेलं. पण त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सगळं जीव लावून काम करता आणि त्यात मग तुम्हाला सक्सेस मिळतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिरून सगळ्या आठवतात. आणि मग अशा माझ्या पद्धतीनं जसं मी आता तुम्हाला सांगतोय तशा तुम्हाला परत त्या रिपीट फ्लॅशबॅक मध्ये चालू होतात. नक्कीच नक्कीच. खरं तर तुमच्या ब्लॉगर ह्याकडे आपण थोडंसं वळूयात. म्हणजेच आपण व्हिडिओ ब्लॉगिंगची सुरुवात जी आहे ती कशी केली सुरुवातीला, आणि म्हणजे का ठरवलं की आपण इकडे वळावं किंवा ह्याची सुरुवात करावी असं? आता ह्याचा थोडस मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो. मी लहानपणापासून डान्स करायचो. तर डान्स करत असल्यामुळे थोडंसं डान्सची आणि ह्याची आवड होती मला, म्हणजे थोडीशी ऍक्टिंग आणि डान्सची आवड राहतीच. मग त्यानंतर थोडंसं मोठं झाल्यानंतर 12वीतनं पुण्याला कॉलेजला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिकडं मग गॅदरिंगमध्ये भाग घेणं म्हणा, डान्स करणे, ह्या गोष्टी जरा चालू राहिल्या. त्यातून मग ते 2014-15च्या पुढं आपलं अँड्रॉइड मोबाईलवर जरा जास्त लोकांचा भर आलता. मग तिथून ते व्हिडिओ बनवणे, तिथं स्टार्टिंगला आता बऱ्याच जणांना आत्ताच्या पिढीला म्हणजे जे म्हणजे टिकटॉक वगैरे माहित असेल, पण त्याच्या आधी टिकटॉकच्या आधी एक डब स्मॅश म्हणून एक असायचं ऍप्लिकेशन, त्याच्यावर डब स्मॅश त्याच्यावर व्हिडिओ बनवले. त्यानंतर टिकटॉकलाच म्युझिकली म्हणणं होतं, त्याच्यावर बनवले. ते असे वायवा व्हिडिओ म्हणून बारीक बारीक ऍप्लिकेशन यायचे, त्याच्यावर एडिटिंग करून आम्ही व्हिडिओ बनवायचो. मग त्यानंतर 2017-18 साली मी स्वतःहून कॅमेरा फोटोग्राफी करायचं ट्राय केलं. त्यातून आम्ही व्हिडिओ सॉन्ग बनवायला त्यांच्यासोबत जायचो, जे लोक आम्हाला ऑर्डर द्यायचे. मग ते डायरेक्शनची एक आवड निर्माण झाली. मग ह्या सगळ्या गोष्टी करत करत युट्यूबवरती, आता इथं थोडासा महत्वाचा पार्ट आहे लक्षात घेण्यासारखं, युट्यूबवरती आज बऱ्याच जणांचे चॅनल आहेत, कोणी पण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते आणि प्रत्येकाला काय झाले की एक लगेच सक्सेस पाहिजे असतो. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, आता 2026 आहे, मी हे सगळं स्टार्ट केलं 2014 मध्ये, म्हणजे टोटल 12 वर्ष झाली. तर 12 वर्षापूर्वीपासून स्टार्ट करत 2017 ते 20च्या कालावधीत माझे 4 ते 5 युट्यूबचे चॅनल मी ट्राय केले. म्हणजे मी रोस्टिंगचा ट्राय केला, त्यामध्ये रहस्यालय म्हणून एक होता ज्यामध्ये मी सगळ्या मंदिराचे रहस्य सांगायचो, पण कुठल्याच ह्याला सक्सेस मिळत नव्हता. मी पण तुमच्यासारखं होप सोडून दिला होता. मग तिथून इंस्टाग्रामवर रील वगैरे आल्या, टिकटॉक बंद झालं कोरोनामध्ये, आणि कोरोनामध्ये सगळ्यात जास्त लोकांना कंटेंट क्रिएशन कळलं काय, म्हणजे ब्लॉगिंग म्हणा, कंटेंट आणि सोशल मीडियाचा वापर सगळ्यात जास्त कोरोनामध्ये झाला. तर त्यावेळेस मग थोडीशी एक आयडिया काय आली की सोशल मीडियावरती पण लोक करिअर करू शकते ते. मग थोडासा त्याच्यावर अभ्यास करत 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 एक वेळ अशी आली की तुम्हाला म्हणजे मी सांगायचा मुद्दा तर व्हिडिओ बनवायला कोरोनामध्ये मला म्हणजे एक काय म्हणतात इन्स्पिरेशन मिळालं. आणि तिथून पुढं मग मी थोडासा अभ्यास करत गेलो. 1-2 वर्ष मी नुसतं सर्वे केला की आपल्याला काय बनवता येईल, आपलं कशात चालेल, आपल्याकडे स्किल काय आहे. त्यानुसार मग मी अगोदर फिटनेसचे व्हिडिओ बनवून बघितले, बॉडी बनवायचं त्यात ट्राय केलं. पण तिथं पण एक माझा मायनस पॉईंट एक आला की तिथं माझं थोडंसं इंजुरी झाल्यामुळं आणि थोडंसं जास्त व्यायाम झाल्यामुळं माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. तिथून माझी फिटनेस जर्नी थांबली. मग तिथून मी फूड ब्लॉगिंगचं सुरुवात करावी म्हटली, पण बरोबर ऑपरेशन झाल्यामुळे मला खाण्यावरती प्रतिबंध आला, त्यामुळे माझं फूड ब्लॉगिंग पण थांबलं. आता इथून पुढं खरं एक वेळ अशी होती की काय तर स्टार्ट करूया,
कारण नुसता विचार करत 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 जर बसलं ना आपण तर काहीच होत नाही. हम्म. मी माझ्या व्हिडिओतनं पण सांगत असतो माझ्या फॉलोअर्सला म्हणा, श्रोत्यांना म्हणा, हम्म. की पुढचं पुढं बघू म्हणायचं, काम चालू करायचं. तुम्ही जोपर्यंत पायच टाकत नाही पुढं तोपर्यंत तुम्हाला काहीच होत नाही. म्हणजे पाण्यात उतरल्याशिवाय माणूस पोहायला शिकत नाही. सेम त्याप्रमाणे हे काम आहे. तुम्ही बनवायला चालू केल्याशिवाय तुम्हाला कळतच नाही बनवायचं काय. बरोबर आणि आहे. मग मी पहिला ब्लॉग बनवायला चालू केलं. म्हणजे तुम्ही खरं तर 2012 पासून सुरुवात केली, 14 पासून. 14 पासून. आणि खऱ्या अर्थाने कोरोनाने तुम्हाला शिकवलं की हो. आपण काय केलं काय पाहिजे. केलं. कारण जसं तुम्ही म्हणाला की कोरोनाच्या काळामध्ये बरेच जण मोबाईलवरती होते हो, किंवा या हो. गोष्टी होते, त्याच्यामुळे तुम्हाला तिथून सुरुवात तुमची झाली व्हिडिओची. हम्म. तर विशेषतः करून मला असा एक प्रश्न विचारत होता की सुरुवातीचा व्हिडिओ जो तुमचा होता तर तो कोणता होता, आठवते का तुम्हाला? आता त्याची इंटरेस्टिंग स्टोरी. आता सुरुवातीचा व्हिडिओ म्हणजे झालं काय, माझा एक मित्र आहे दत्तात्रय मासाळ म्हणून. आम्ही सोबत असंच म्हणजे त्यानं जस्ट आयफोन घेतलेला त्यावेळेस, आयफोन 14 लॉन्च झालता. आयफोन घेतलेला तर त्याला मी काय म्हटलं की दोघं मिळून, कारण त्यावेळेस माझ्याकडे साधा फोन होता आणि त्यावेळेस आयफोन घ्यायचं एवढं असं बजेट पण नव्हतं. मग त्याच्या फोनवरती त्याला मी काय म्हणलं, व्हिडिओ मी तुझ्या फोनवरती काढत जाईन आणि त्यानंतर हे करत जाईन, म्हणजे एडिट करून मी टाकत जाईन. तर तो म्हणला चालतंय. तर मग आम्ही तिथून ठरवलं, पण तिथून पुढे 1 महिना आम्हाला ते करताच येईना, कारण तो दुसरीकडे जॉबला असायचा आणि मी दुसरीकडे. आणि ती गोष्ट करता न येत असल्यामुळे एकदा काय झालं की नागोबाची यात्रा होती आपली, बरोबर 31 डिसेंबर 2024 ची वेळ. त्या दिवशी नागोबाची यात्रा होती. सकाळी आम्ही मी, माझे मित्र आणि तो पण होता. त्याचा मोबाईल घेऊन कंटिन्यू त्याच्यासोबत फिरत मी नागोबाच्या यात्रेला गेलो. गावात फिरत फिरत नागोबाच्या यात्रेला गेलो. तिथनं शूटिंग करून माघारी आलो. गावात थोडंसं थांबून मग 31 डिसेंबरच्या पार्टीमुळे इकडं तिकडं फिरून पार्टीचं पण शूट बीट घेतलं आणि त्याच्यातून व्हॉट्सअपनं माझ्या साध्या मोबाईलवर घेतलं. साध्या मोबाईलमध्ये एडिट करून, आता पहिला ब्लॉग टाकायच्या वेळेस आधी एडिटिंग जमत होतं, कारण मी बऱ्याच वर्षापासून करत होतो. पण आवाज बोलायचं म्हटलं की ती कॉन्फिडन्स आपल्यात नसतो. आता ही गोष्ट सगळ्यांनी म्हणजे मनापासून ऐका की पहिला व्हिडिओ बनवताना कोणालाच कॉन्फिडन्स नसतो. आज माझे 1 लाख फॉलोअरकडे बघू नका. माझ्या पहिल्या व्हिडिओ लावा वाटल्यास, मी माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. तो व्हिडिओ लावून बघा की माझ्या आत्ताचा व्हिडिओचा आवाज आणि पहिल्या व्हिडिओचा आवाज लय मोठा डिफरन्स आहे. म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. कारण तो आवाज ऐकला तर तुम्ही स्वतः हातचाल की मी असं कसं बोललो. त्यामुळं स्वतःला कमी कधी समजू नका. स्टार्ट करा, सुरुवात करा. मग मी त्यावेळेस सुरुवात केली. पहिल्यांदा आवाज ऐकून मित्र थोडेसे हसले, म्हणले नाही आवाज लोकांना आवडणार नाही आणि लयच आवाज कसा तरी येतोय, असं तसं मित्रांनी चेष्टा केली. मग तरी म्हणलं जाऊ दे, चेष्टेमुळे तरी ब्लॉग चालेल. आणि मी पोस्ट केला ब्लॉग, न कुणाला काय विचारता पोस्ट केला की मग जरा जे माझे फॉलोअर्स म्हणा, मित्र म्हणा, त्यांना ते ऐकायला आवडायला लागलं. आणि ते मी एवढं साधं बोललोय त्यात, म्हणजे असं लय मी आता जसं बोलतोय एवढं पण नव्हतं बोललो, एकदम भेद बोललेलं. ते इतकं आवडलं आणि पहिल्यांदा त्यावेळेस 1-2 हजार व्ह्यूज गेलं, म्हणजे लय भारी वाटायचं. आणि त्यावेळेस माझे एका दिवसात काहीतरी 6 का 7 हजार व्ह्यूज गेले. मग माझं ते इतकं म्हणजे मोटिवेशन वाढलं की मी त्याच दिवशी लगेच दुसरा ब्लॉग बनवायला सुरुवात केली. मग त्यावेळेस कसं व्हायचं, 2 दिवस तरी जायचे. मग मी टाकायचं 2-2 दिवस. म्हणजे सुरुवात तुमची तुम्ही त्या नागोबा यात्रेपासून सुरुवात केलेली. नागोबाच्या. नक्कीच. खरं तर सुरुवाती तुम्ही सांगितलं जसं की आवाज असणे, कारण रेडिओ क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच होतं. सुरुवातीच्या ज्यावेळेचा आवाज आणि आत्ताच्या आवाजामध्ये खूप फरक वाटतो. तर यानंतर एक मला असं विचारायचं होतं की तसं बघितलं मान तालुका आपला हा दुष्काळी भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे विशेष करून आपल्या भागात. तर मग या ग्रामीण भागात तुम्ही फोकस का केलं की आपल्याला हे करायचं आहे म्हणून? आता ते ग्रामीण भागाचा फोकस करण्याचा एक विषय सांगतो तुम्हाला. ह्याची एक किस्सा सांगतो, मग तिथून सांगतो तो. मी 12वी झाल्यावर मी 2 महिन्यासाठी मी जॉबला होतो चाकण म्हणून पुण्यात. मग त्यावेळेस माझ्यावर काम करणारे जरा पुण्याचे आसपासचे जरा लोक होते. मग त्यावेळेस मी नुकताच पुण्यात गेलेलो असल्यामुळे मला पुण्यात जाऊन 1च महिना झाला. आपली तुम्हाला आता तुम्ही ऐकताय माझी रोज भाषा, आपली भाषा एकदम रांगडी सातारा टाईप, म्हणजे सातारची भाषा. आणि आपल्या भाषेत थोडासा रागीटपणा, एक थोडासा घाटी भाषा म्हणतो. मग तिथं मी बोलल्यानंतर मला तिथल्या 1-2 मित्रांनी अशी चेष्टा केली की लयच भाषा तुझी वेगळी आहे किंवा काय. मग ती 2012 मध्ये चेष्टा करून सुद्धा मी तिथून पुढे जवळजवळ 2019 पर्यंत पुण्यात होतो. म्हणजे 1-2 वर्ष मी माघारी आलतो घरी. पण तेवढ्या वेळात मी एकच डोक्यात ठेवलं की भाषा ही कुठली का असेना, ती भाषा ही भाषाच असते. तुम्ही त्या एरियात आहे म्हणून तसं बोलताय, आम्ही ह्या एरियात आहे म्हणून असं बोलतो. आणि आपली रांगडी भाषा मी ती पूर्णपणे बदलायचा प्रयत्न करणार. एक वेळ असं झालं की शेवट मी जिथं जॉबला होतो जस्ट डायला, माझ्यामुळं
माझ्यासारखं बोलायचं. मैत्रीण बोलायला चालू झाली. म्हणजे बरं. मी त्यांच्यामुळे शुद्ध बोलायच्या ऐवजी माझ्यामुळे ते पण आपल्यासारखं त्यासारखं बोलायला. बोलायला लागले. हा. मग आपल्या भाषेचा अभिमान आपण ठेवला पाहिजे. मग ती भाषेचं बोलण्याची पद्धत फक्त आहे. हम्म. भाषा आपली मराठीच आहे सगळ्यांची. हम्म. मग त्यामुळं मी काय एक विचार केला की हितच का फोकस करायचा. हम्म. तर आपल्या मानदेशामध्ये जेवढं तुम्ही म्हणजे हुडकचाल तेवढ्या गोष्टी तुम्हाला जास्त सापडतील. एवढ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, म्हणजे संस्कृती म्हणा, हम्म. राहणीमान. एकतर मानदेश म्हणजे आपला सगळ्यांच्या डोक्यात आता दुष्काळी भागच आहे. दुष्काळी भाग येतो. ते दुष्काळी भाग असून सगळ्यात जास्त मानदेशाची एक क्वालिटी सांगतो तुम्हाला की सहनशीलता. हम्म. मानदेशा एवढी सहनशीलता कुठंच नाही. कुठेच नाही. तिथं किती पण दुष्काळ येऊ द्या, किती पण पाऊस येऊ द्या, किती पण म्हणजे असं संकट येऊ द्या, हे इथल्या लोकांनी एवढं सहनशीलता माझ्या मते तरी कोणाच्यात. हम्म. मग ह्या भाग दाखवायची एक इच्छा काय होती की हिथं नॅचरल आहेत सगळी. म्हणजे बरोबर. तुम्ही बाहेर जरी गेला ना कुठं हम्म. तर असं तुम्हाला खोटं खोटं शुद्ध किंवा असं खोटं खोटं वागून लोक दाखवणार हा. नसतं. हम्म. आणि इथल्या लोकांना एक वेगळीच आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या पण घरात जावा, हम्म. तुम्हाला ते पाणी जेवण सगळं विचारूनच मग ते बाहेर पाठवा. मग तो गावातला माणूस आहे का शहरातला आहे कोण बघत नाही. मग ही आणि दुसरी गोष्ट मानदेशाची अजून एक की आपले लोक बाहेर लय पसरलेत. म्हणजे मुंबई, पुणे किंवा बाहेरच्या राज्यात पण आहेत. जास्त आहेत. आणि मी आज जे मसवडमध्ये किंवा आपल्या मानदेशात बसून व्हिडिओ बनवतोय ते व्हिडिओ इतके बाहेर प्रसारित होते. मग ते लोक मला तिकडून मेसेज, अक्षरशः एक किस्सा सांगतो तुम्हाला छोटासा घडलेला. हम्म. माझी एक मित्राची बहीण आहे, तिला मुंबईत दिली. बरं. तिने एकदा मला 1 वर्षापूर्वी फोन केला आणि ती फोनवर रडायला लागली हम्म. की तुमचे व्हिडिओ बघून मला माझ्या गावची आठवण येते. अरे बापरे. मग ही जी आपुलकी, ही जी एक म्हणजे आपल्याविषयी भावना आहे त्या लोकांची, आणि त्यांना तिथं बसून इथले मानदेशातले मसवडचे व्हिडिओ म्हणा, मानदेशातले व्हिडिओ, इथले किस्से, इथल्या जागा, इथल्या सिद्धनाथाचं मंदिर म्हणा किंवा इतर मंदिरं मी करतो, ह्या सगळ्या गोष्टी मी इथं बसून टाकत असतोय. पण ते बघणारे आपले इतक्या ठिकाणी पसरलेत, हे सगळे लोक ती बघून एक आत्मीयतेने आपल्याला फॉलो करतात, फोन करतात, चांगलं म्हणजे आपल्याला त्यांची भावना आपल्याजवळ मांडतात. ह्या सगळ्या गोष्टी छान वाटतात. म्हणून अक्षरशः मी एक मध्ये निर्णय घेतलेला की थोडंसं आपल्याला नाही का, आपण थोडं फेमस व्हायला लागलो की आपल्याला वाटतं जरा बाहेर फिरावं. हा, मग मला त्यावेळेस असं वाटलं की याला आता गावात राहण्यापेक्षा आपण पुण्यामध्ये जाऊन राहू. मग तो निर्णय जस्ट आला डोक्यातून. परत एक विचार केला की ज्या गोष्टीमुळे आपण मोठं होतो तीच गोष्ट जर सोडून आपण बाहेर गेलो तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. खरं तर यानंतर एक असा प्रश्न विचारत होता की खरं तर तुम्ही व्हिडिओ शूटिंग करता किंवा व्हिडिओ ब्लॉगर म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात, तर हे व्हिडिओ करत असताना तुम्हाला कोणकोणते चॅलेंजेस येतात, त्याबद्दल काय सांगाल? चॅलेंजेस म्हणजे हसण्यासारखे चॅलेंजेस प्रश्न आहे हा. चॅलेंज म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला येतं, पण व्हिडिओ मध्ये लय भारी येतं. व्हिडिओ बनवत असताना जिथं म्हणजे कसं असतंय, ठरवून व्हिडिओ बनवायला गेला की तुम्हाला त्रास होतोच. त्यामुळे आमची एक पद्धत आहे, आम्ही नकळत व्हिडिओ बनवतो. म्हणजे कधी कधी समोरच्या लोकांना कळत नाही की आम्ही व्हिडिओ काढून गेलोय निघून. आणि ज्यावेळेस असे प्रमोशन किंवा ऍडव्हर्टाईज असतात किंवा देवाची व्हिडिओ, मग तिथं काय होतं, चॅलेंजेस असे येतात की काही लोकांना आपल्या व्हिडिओशी काही घेणं देणं नसतं. त्यांना ती गोष्ट समोरून येणं जाणं म्हणा ही ती. आता त्यात त्यांची काय चुकी नसती ना आपली पण काय चुकी नाही. आपल्याला काय वाटतं की आपण व्हिडिओ काढतोय, समोर कोण नाही यावं किंवा मध्ये कोणी बोलू नये. म्हणजे मला या निमित्तानं सांगायचं आहे, म्हणजे बजरंग भाईजान पिक्चर जो आहे त्याच्यामध्ये पत्रकार तो शूटिंग करत असं माझे लोक येत असतात, डिस्टर्ब करतो. असं कधी डिस्टर्ब तुम्हाला झालं? तसं रोज होतं. रोज म्हणजे काय होतं की त्या व्यक्तींची काय चुकी नाही किंवा आपली पण काय चुकी नाही की आपण त्यांना मध्ये येऊ नका असं. आपली एक इच्छा काय असते की व्हिडिओ काढताना कोणी डिस्टर्ब करू नये, मध्ये येऊ नये. पण हसण्यासारखी गोष्ट म्हणून घेऊया आपण ही चेष्टा की व्हिडिओ बनवताना लोक एक वेगळीच त्यांच्यात क्युरियोसिटी असते, म्हणजे काय चाललंय बघायची. मग ते कधी कधी तर असं होतं, व्हिडिओ चालू आहे, समोरच्या व्यक्तीला माहित असतं, पण ते मुद्दामून आपल्या शेजारी येताना असं कॅमेऱ्यात वाकून बघतं. म्हणजे ती असा हसण्यासारखा भाग आहे, असं त्यांना आपण काय बोलू शकत नाही. पण ते असं चॅलेंजेस येतात. कधी कधी असं होतं की एक तर लय मोठा विषय आहे की आपल्या व्हिडिओमध्ये कुठल्या माणसाचा चेहरा दिसतो हे कधी कधी लय मॅटर करत. कारण काय होतं, एखाद्या व्यक्तीचा चेहरा आपल्या व्हिडिओमध्ये दिसला पण त्याला ते आवडत नसतं. त्याच्या घरचे म्हणा किंवा तो व्यक्ती, त्या व्यक्तीला आवडलं नाही की तिथं तुमची तयारी पाहिजे, एकतर व्यवस्थित उत्तर देऊन ती गोष्ट तिथं हे करायची, स्टॉप करायची, किंवा ती व्हिडिओ डिलीट करण्याची पण तुमची क्षमता पाहिजे, किंवा असं काही बनवायचं की त्या व्यक्तीला रागच नाही आला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेन, माझा एक अभिमानानं सांगेन की माझा कंटेंट असा आहे की आजपर्यंत मला त्या गोष्टीचा सामना करायला लागला. कारण माझ्यावर लहान मुलापासून
2 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळे प्रेम करतात, कारण सगळ्यांना व्हिडिओ आवडतात. आणि आपल्या व्हिडिओमध्ये कधी शिवी दिसणार नाही तुम्हाला, बरोबर. कधी असे वल्गरिटी म्हणजे कुणाला कुठल्या व्यक्तीविषयी, जातीविषयी, धर्माविषयी किंवा कशाविषयी आपण वाक्य करत नाही की बाबा समोरच्याला वाईट वाटावं. नक्कीच. म्हणजे हे चॅलेंजेस तुम्हाला येतात व्हिडिओ करत असताना? भरपूर. नक्कीच नक्कीच. एखादा असा व्हिडिओ आहे का की जो लोकांना खूप भावलेला आहे, असं सांगाल का एखादा किस्सा? तसे बरेच व्हिडिओ आहेत, पण एका व्हिडिओ मी जास्त सांगेन. एक व्हिडिओ मी तुम्हाला आधी सांगतो, मी आषाढी वारी केली पूर्ण चालत. त्याविषयी मी तुम्हाला पूर्ण थोड्या वेळ माहितीच देईन, पण त्या व्हिडिओचा एक किस्सा सांगतो की नुकतंच एका आषाढी वारीचा वेळ आलती आणि आमचे मित्र आहेत बाळासाहेब पिसे, त्यांनी मला घेऊन जाणार होते. आता त्यांनी तयारी तर सगळी केली, पण माझा विषय असा झाला की मी पडलेलो आजारी. त्यामुळे माझे विटॅमिन मी चेक केले डॉक्टरांकडे, तर विटॅमिन अक्षरशः B12 म्हणून एक विटॅमिन आहे, नसल्यात जमा झालता. मग त्यांनी मला गोळे वगैरे देऊन म्हणजे हे काळजी घ्यायला लावली, म्हणजे आराम करायला लावला. पण झाला विषय असा की आता मनात तर घेतलंय, आणि कंटेंट ही अशी गोष्ट आहे किंवा आमचे व्हिडिओ बनवण्याची की तुम्हाला ते काम केलं तरच तुम्हाला किंमत राहते. बरोबर. तुम्ही शांत राहिला तर बघणाऱ्यांना रोज नवीन व्हिडिओ येते, त्यामुळे बघणाऱ्यांना फरक पडत नाही. पण तुम्हाला कधी फरक पडू शकतो, तुम्ही थांबला की संपला, असा यात. मग मी काय विचार केला की जो त्रास होणार आहे तो त्रास आपण तिथं जाऊन मिटवू, कारण आपण देवासाठी चाललोय. देव आपल्याला बरोबर तिथं सगळं म्हणजे हे करून देईल, आपल्यावर लक्ष ठेवायला, आपली काळजी देव स्वतः घेईल. म्हणून आपण काय केलं, स्टार्ट केलं. आणि गेलेल्या पहिल्याच दिवशी मी माझी खरोखर हालत सांगून लोकांना सांगितलं की मी म्हणजे माझं विटॅमिनची कमतरता म्हणा, किंवा मी आज उद्यापासून अशी सिरीज चालू करतोय, ह्या सगळ्या गोष्टी मनापासून सांगून मी लोकांना सांगितलं की मी उद्यापासून वारी चुकायची नाही अशी एक सिरीज चालू करतोय. आणि ती सिरीज चालू करतोय हा सांगण्याचा व्हिडिओ मी रात्री 11 ते 12 वाजता शूट केला आणि 1-1:30 वाजता पोस्ट केला. सकाळी जेव्हा आम्ही सगळे उठलो त्यावेळेस माझे फॉलोअर होते 41,000. आणि माझी एक इच्छा मी तिथे घेऊन गेलतो देवाजवळ की म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि विठ्ठलाच्या पायी एकच इच्छा घेऊन गेलतो की ह्या वारीत माझे 50,000 फॉलोअर पूर्ण व्हावे. आता ही श्रोत्यांना तुमच्यासाठी बी आणि माझे फॉलोअर्स यांच्यासाठी बी एक सांगण्याची गोष्ट की असं कधी तुमच्याशी झालंय का की तुम्ही इच्छा घेऊन गेलाय ती काम व्हायच्या आधीच पूर्ण झाली? म्हणजे माझं तिथं तसं झालं. वारी चालू व्हायच्या दिवशी म्हणजे देवाच्या पादुकांचं प्रस्थान सुद्धा झालं नाही, आणि ती प्रस्थान होणार होतं 6 वाजता संध्याकाळी, आणि दुपारी 4 वाजता माझे 50,000 फॉलोअर पूर्ण पण झाले. म्हणजे वारी चालू व्हायच्या आधी, वारी पूर्ण करायच्या आधी, सगळं करायच्या आधीच म्हणजे देवानं माझी इच्छा पूर्ण केली. कारण मी एका निस्वार्थ मनानं तिथं गेलतो की बाबा माझ्याकडून असं मला त्रास होतोय, पण तू काय माझ्यावर जी काय काळजी घेशील माझी, त्या काळजीने मी तुझ्याकडे येतोय असं म्हणून गेलो. आणि लोकांना मी खरोखरची कंडिशन सांगून व्हिडिओ बनवला. आज तुम्हाला सांगतो त्या एका व्हिडिओने माझे 13,000 फॉलोअर वाढले. कारण तो व्हिडिओ माझ्यासाठी लय महत्वाचा आहे आतापासून. नक्कीच. म्हणजेच वारी मधला जो तुमचा व्हिडिओ आहे तो तुमच्या पहिला व्हिडिओ, वेगळा व्हिडिओ, तुमच्यासाठी खास वेगळा व्हिडिओ होता. नक्कीच नक्कीच. यानंतर एक प्रश्न असा होता की मानदेशात कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त खास वाटतात एक ब्लॉगर म्हणून, तर काय सांगाल ते सध्या? मानदेश आता बऱ्यापैकी एक मानदेशाचं सांगायचं झालं तर बऱ्याच जणांना वाटतं मान तालुका म्हणजे मानदेश, तर तसं नाही. मानदेशात टोटल 11 तालुके येतात. आता 11 तालुक्यांची मी काही नावं सांगू शकत नाही, पण बऱ्यापैकी 11 तालुके म्हणजे सांगोल्यापासून इकडे वरती ह्याच्यापर्यंत सातारापर्यंत म्हणजे बऱ्यापैकी एक 4 ते 5 जिल्ह्यांच्या बाउंड्री आहेत, इतके तालुके येतात. आणि जर तुम्ही बघायला गेला ना तर मानदेश हा एक दुष्काळी म्हणून ओळखलं जातं. दुष्काळी म्हणून ओळखलं जातंय, मान्य आहे मला. पण तुम्ही जर मानदेश फिरला तर तुम्हाला मानदेश हा एक प्रकारे तुम्हाला एक पिक्चर कसा असतो ज्यात ड्रामा म्हणजे इमोशनल त्या पद्धतीचा मानदेश आहे. म्हणजे मानदेश म्हणजे एक पूर्ण असा पॅकच आहे तुमच्यासाठी, सगळंच आहे त्यात असं म्हणू नका दुष्काळच आहे, पावसाचा पण भाग आहे, धबधबे पण आहेत त्यात, म्हणजे दुष्काळाचा भाग पण आहे. म्हणजे एक काय म्हणतात मेंढपाळ, सगळ्यात जास्त ओळख म्हणली मानदेशाची तर मेंढपाळ. परत हे सगळं मानदेशाची जी ओळख आहे ना ही इतकी भारी आणि इतका फिरण्यासारखा आहे मानदेश. मी तुम्हाला आज ह्या म्हणजे आपल्या पॉडकास्ट आपल्या मुलाखतीतून एक सांगू इच्छितोय
की मी मानदेश बऱ्यापैकी आता इथून पुढे कव्हर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला मानदेश पण माहित होईल आणि मी टप्प्याटप्प्यानं कव्हर करणार आहे, म्हणजे तालुका वाईज कव्हर करेन, त्यामुळे तुम्हाला माहित होईल. पण एक ठराविक गोष्टी तुम्ही म्हणताय तसं सांगायचं झालं तर मानदेशातली मंदिरं म्हणा, मानदेशात झालेली जसं आपल्या संताजी घोरपडे यांची समाधी पण आपल्या मानदेशातच आहे. बरोबर. गदी माडगुळकरांचं ते जे जन्मस्थान आहे ते आपलं मानदेशातलं आहे. त्यांनी मानदेशावर पुस्तक लिहिलं ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मानदेशाविषयी इतक्या ऐकण्यासारख्या आणि सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, ह्या एका मुलाखतीत त्या पूर्ण होणार पण नाहीत. म्हणून मी तो पण विचार केलाय की तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओतून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता यावे. नक्कीच नक्कीच. यानंतर एक खूप असा इंटरेस्टिंग प्रश्न आहे की गावातील लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात आणि जेव्हा तुम्ही ते शूटिंग करतात त्या गावात जाऊन, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये आहात, शूटिंग करत आहात, तर त्यावेळेस तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि शूटिंग करताना जी येते तर त्याबद्दल काय सांगाल? आता फॉलोअरला आणि श्रोत्यांना सांगू इच्छितोय, जस्ट आम्ही आता मुलाखतीच्या आधीच मी सरांना एक व्हिडिओ दाखवला होता की लहान मुलं म्हणा किंवा माणसं म्हणा अक्षरशः आता असं वाटायला लागले की आपण एक हिरो आहे का काय, एक सेलिब्रिटी झाल्यासारखा फील येतो. कुठे गेले की प्रत्येक जण आपल्याला असं म्हणजे आपल्या डायलॉगला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गेलं की आत्ता लागा लागा म्हणूनच ओळखतात मला जास्त करून. काय काय लोक ब्लॉगर वरच्या म्हणतात, काय काय नावानं ओळखतात, आणि ज्यांना काहीच ओळख नसते ते माझ्याजवळ येते त्यांना हळूच म्हणतात सगळं मान्य आहे पण तुमचा आवाज लय आवडतो. ही तर मला कॉम्प्लिमेंट इतक्या जणांकडनं येते. कारण मी स्वतः तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल बघा, आपण फोनवर बोललो आणि ते रेकॉर्डिंग ऐकलं की आपला आवाज आपल्याला कधीच आवडत नाही. पण आपला आवाज आपल्याला आवडत नसला तरी पुढच्याला आवडतो, कारण आपण आपल्या स्वतःच्या आवाजाला जास्त ही करत नाही, ऍक्सेप्ट करत नाही, पुढच्याला आवडतं. मग त्या पद्धतीने झाले. शूटिंग करायला गेलं तेव्हा मंदिरात जाऊ द्या, दुकानात जाऊ द्या किंवा कुठं, तर ते त्यांची जी सांगण्याची पद्धत असते की तुमचे व्हिडिओ बघतो किंवा तुम्हाला आम्ही ओळखतो, ही एक प्रकारे त्यांच्यासाठी एक म्हणजे आनंदाचा भाग का असतो की त्यांनाही वाटतं की मला सांगितल्यानंतर मी त्यांना काय म्हणजे एक कसा रिस्पॉन्स देतोय. आणि मी म्हणजे मी वैयक्तिक सांगेन, माझं 1,00,000 फॉलोअर होत्या नाहीतर 1,000,000 होत्या नाहीतर काय, मी अजून सुद्धा मला नुसतं कोणी लांब ना ऐकू जरी आलं ना ब्लॉगर विषय किंवा आत्ता लागायला, मी थांबून वळून त्याच्याकडे जातो आणि मुद्दाम आपल्याला एक फॅन आपला ओळख देतोय, त्यामुळे मी त्याच्यावर फोटो काढणं असो किंवा व्हिडिओ काढणं किंवा त्याला कमीत कमी भेटून पुढे निघून जाणं, ही लय महत्वाचं मला आवडतं. म्हणजे फॅनपेक्षा मला ही आवडते की माझा चाहता मला भेटतोय. नक्कीच ही लय आवडायला. नक्कीच. यानंतर आणखी एक प्रश्न असा आहे की आत्ता लागा 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 हा जो डायलॉग आहे, हा डायलॉग का निवडला? त्याच्यामध्ये माझं काही कारण आहे का? म्हणजे एक वेगळं असं म्हणजे युनिक आहे आत्ता लागा लागा, म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये एक शब्द तो प्रसिद्ध आहे, किंवा आपण दादा तर कसं म्हणतो काय लागा, काय लागा किंवा काय चाललंय, तर मग हे आत्ता लागा लागा कसं काय जोडलं गेलं? निवडण्यामागचं एक तुम्हाला हे सांगतो, म्हणजे किस्सा पण सांगतो आणि निवडलं का ते पण सांगतो. डायलॉग म्हणजे हा आत्ता लागा लागा जो डायलॉग आहे एक इमोशन आहे. इमोशन म्हणजे काय विषय आहे की जसं की आपल्याला कोणी म्हटलं की जसं आपल्या मसवड गावामध्ये आपल्याला चुकून कोणी म्हटलं तर तिकडे ऍक्सिडेंट झालाय, आपण लगेच असं डोक्याला आत्ता लागा. कोणी काय सांगितलं, समजा एखाद्याचं लग्न आहे, अरे माझं लग्न ठरलं, आत्ता लागा म्हणजे असं उत्साह म्हणजे रागात म्हणा, टेन्शन मध्ये, किंवा असं एखाद्याचं काय वाईट झालं, एखादं कोणी गेला तर त्या ठिकाणी तसं म्हणलं कोणी असं असं देव वगैरे गेलं, आपण तिथं आत्ता लागा चांगला होता. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते इमोशनल आहे, ड्रामा आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, सगळ्यामध्ये ते फिट होतंय शब्द. म्हणजे खरं तर ते इमोशन म्हणून आम्ही शाळेतली म्हणजे शाळेत असताना मित्र आमचे सगळे आम्ही इमोशन म्हणून ती गोष्ट वापरायचो. आणि तिथून पुढे मग ती सवय सारखं कोणी थोडंसं जरा जास्त चांगले कपडे घालून आले की त्याला असं खेचवायसाठी आत्ता कसा दिसतोय, म्हणजे असं ही करत करत ती सवय लागली. आणि नॅचरल म्हणजे डेली असं रोजच्या बोलण्यातला हा शब्द होता. मग झालं काय की दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मित्राचं एका लग्न दाखवलं होतं, तर त्या लग्नामध्ये मी त्याची एंट्री होताना तिथं म्हटलेलं की आत्ता लागा, आणि फायनली त्याची एंट्री झाली आता लग्नात. मग तो डायलॉग मला पण एवढं त्यावेळेस कळून नव्हतं आलं, पण ती माझ्या मित्रांनी मला कमेंट केले आत्ता लागा असे कमेंट यायला लागले. मग माझा मित्र आहे की इंद्र म्हणून, त्यानं मला सांगितलं हा डायलॉग तू कंटिन्यू वापर, कारण लोकांनाही आवडतं. मग तिथून मी ते कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओमध्ये सारखं आत्ता लागा म्हणजे ती खरं तर बोलण्यातली सवय होती. आणि माझ्या भावाचा मुलगा आहे लहान, तो पण लय भारी म्हणायचा माझ्यासारखं, मग त्यामुळे ते जरा फेमस झाला. नक्कीच. आणि खरंच या
डायलॉग मध्ये सुद्धा खूपच इमोशनल आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की प्रत्येक गोष्टी आहेत. म्हणजे खास करून आपल्या मानदेशामध्ये ते एक फेमस डायलॉग आहे की हो. आता लागला हो. काय झालं किंवा असं प्रत्येकाला विचारतो आपण. तसं तुम्ही आणि अजून एक गोष्ट सांगेन मी की जसं मगाशी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार होतो की डायलॉग निवडताना मुलं पुढची विचारतात मला की डायलॉग कसं निवडावं, म्हणजे जे नवीन व्हिडिओ करायला चालू केले ही मुलं मला मेसेज करतात की डायलॉग कसा निवडू, तुम्ही कसा निवडला. जसं तुम्ही आता प्रश्न केला तसा त्यांचा एक क्युरियोसिटी असते की आपण डायलॉग कसा निवडा. तर मी तुम्हाला एक साधन सोपा सल्ला देईन की तुमच्या रोजच्या बोलण्यात जी गोष्ट तुम्ही बोलता ती समोरच्याला जास्त आवडते ती गोष्ट समोर आणा. तुम्ही असं शोधू नका, म्हणजे हुडकू नका की हा डायलॉग बोलल्यावर मग आपण भारी वाटू, असं करू नका. एक नॅचरल जी बोलण्यातलं आहे. आणि दुसरं सांगायचं एक गोष्ट की आत्ता लागा लागा ही डायलॉग आता मला इतका म्हणजे इमोशनली अटॅच झालाय. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कुठं जरी गेलं, जसं तुम्हाला मी पहिल्यांदाच एक व्हिडिओ दाखवला आपलं मुलाखत चालू होण्याआधी, तसं लहान मुलं मंदिरात गेल्यावर म्हणा किंवा गावात फिरताना असं एक कोणतरी असं सेलिब्रिटी आल्यासारखं आपल्या आजूबाजूला पळत सुटते, आत्ता लागा लागा आत्ता लागा लागा असं म्हणत. ती एक फील इतका भारी येतो की त्या लहान मुलात आपण एवढं फेमस आहे. आणि मोठी लोक सुद्धा, म्हातारी लोक नाही, अक्षरशः लेडीज जरी मला कुठे भेटल्या, म्हणजे महिला वर्ग जरी कुठे भेटला तर ते महिला वर्ग सुद्धा मला आत्ता लागा लागा म्हणून हाक मार, म्हणजे एवढं एक मनातून सगळ्यांची अटॅचमेंट झाली. कधी कधी असं वाटतं का की ही लहान पोर आपल्याला चिडवते ती? म्हणजे लहानपणी आम्ही सुद्धा असं करायचो, कोण आलं गल्लीत की चिडवायचं. मग असं कधी फील झालंय का की तसं नाही बरं आपण चिडवतात आपल्याला? आता खरं सांगायचं झालं ना तर तसं वाटलं तरी सुद्धा तिथं अशी सिच्युएशन हँडल करायला लागते की त्या मुलांना पण भारी वाटलं पाहिजे. म्हणजे कधी कधी तुम्हाला अजून एक सांगतोय, ह्या क्षेत्रातला एक विषय मगाशी सांगायचं राहून गेलं माझ्या. ह्या क्षेत्रात उतरताना हा विचार करून उतरा की आपल्याला चिडवलं जाणार आहे, आपली म्हणजे एक प्रकारे आपली इज्जत काढली जाणार आहे, आपल्याला ट्रोल केलं जाणार आहे, आपल्याला चांगले बोलणारे आहेत त्याच्यात डबल वाईट बोलणारे सुद्धा आहेत. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता ही लय मोठा विषय. आता लहान मुलं जरी चिडवत असली तरी आपण त्यांच्या पद्धतीनं चिडवण्याचं ऍक्सेप्ट करून त्यांना जाऊन जर आपण उत्तर दिलं, आता आपण त्यांच्यावर चिडलो तर ती पोरं परत कधी आपल्याला चिडवणार. आणि खरं म्हणायला गेलं तर लहान मुलं ही अशी असते ती की त्यांचं आपल्यासाठी एक ॲप्रिसिएशन, म्हणजे आपल्यासाठी एक वरडणं, हे जरी त्यांच्यासाठी चिडवणं असलं तर ते आपल्यासाठी एक आपले फॅन मुवमेंट म्हणूनच घ्यायला लागतं. तसं तुम्हाला जरी कोणी ट्रोल केलं काय, ह्याची सवय करून घ्या. आणि जेवढं तुम्हाला चांगलं बोलतात लोक तेवढं वाईट बोलण्याची आधीच तयारी, वाईट बोलणं खायची तयारी ठेवून घ्या. नक्कीच नक्कीच. यात एक प्रश्न असा होता, तो म्हणजे खूप महत्वाचा आहे की इथून पुढचं जो तुमचं प्लॅनिंग जे आहे तर ते काय असणार आहे? जसं मी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो की मी बरेच व्हिडिओ बनवले आत्तापर्यंत. त्या व्हिडिओत मी माझ्या फॉलोअर्सला एकच सांगत असतो की पुढचं प्लॅनिंग बघताना मी आधी हे सांगेन की पुढचं प्लॅनिंग बघताना ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्षेत्रात उतरता त्यावेळेस पुढचं प्लॅनिंग जरी तुमच्या डोक्यात असेल तरी डोक्यात पहिलं हे आणायचं की पुढचं पुढं बघू. ह्या तत्वानं जर तुम्ही चालत राहिला का नाही तर तुम्ही पुढं काय करणार आहे हे फक्त डोक्यात ठेवलं आणि काम करत राहिला तर ते काम होतं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट प्लॅनिंगचं म्हणसाल तर पुढचं प्लॅनिंग माझं हेच आहे की जसं आपले मानदेशी तरंग वाहिनीचे म्हणजे मानदेशी फाउंडेशनचे, मानदेशी बँकेचे जे फाउंडर आहेत आपले चेतनाताई, तर त्या चेतनाताईंनी जसं आपल्या मानदेशी बँकेचं नाव लौकिक पूर्ण, मी तर म्हणेन भारतात नाही जगभरात आता बऱ्याच देशात माहीत झाले. आपल्याकडं बऱ्याच देशातून इथं इंटर्नशिपसाठी हे सुद्धा येतात, कलिग सुद्धा येतात. तर तसं मला मानदेशाचं आहे ना नाव माझ्या व्ह्युअर्सपर्यंत, माझ्या फॉलोअर्सपर्यंत मला पोचवायचं आहे. मानदेश हा फक्त मान तालुका नाही, मानदेश म्हणजे आपले 11 तालुके. 11 तालुक्यात आपल्या रूढी परंपरा, राहणीमान, भाषा, बोलीभाषा किंवा म्हणजे खाद्य संस्कृती, जसं गदी माडगुळकरांनी पण पुस्तक लिहून ठेवलंय. मानदेश तुम्ही अभ्यास करचाल तेवढा कमी आहे. मानदेश म्हणजे जसं मी मागाशी तुम्हाला म्हटलं तसं एक पॅकेट आहे. त्या पॅकेटमध्ये सगळं आहे, मनोरंजन हे जसं एक पिक्चर असतो का नाही तसं प्रॉपर सगळं आहे त्यात. मग मला त्यामधून फक्त काय करायचं की मान तालुक्यातले आणि मानदेशातले ह्या 12 वाड्या 12 खेड्या म्हणा किंवा सगळी गावं ह्यातले जे 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 फेमस असतील किंवा ज्या गावात काहीतरी युनिक असेल ह्या सगळ्या गोष्टी मला वर पोचवायच्या. म्हणजे मानदेशामुळं मी मोठा झालो पाहिजे असं नाही, किंवा माझ्यामुळं मानदेश मोठा झाला पाहिजे असं पण नाही. फक्त मी ह्या ठिकाणी राहतोय, मी इथला रहिवासी आहे म्हणून मला ही जागा
सगळ्यांना माहीत करून द्यायचे, म्हणजे ज्या लोकांना इथं कधी यायला आयुष्यात जमणार नाही किंवा जमलं नाही त्यांना त्या सुद्धा लोकांना व्हिडिओतून सगळं. कळलं पाहिजे. जसं आपण इथं बसून स्वित्झर्लंड बघतो, प्रत्येक जण तिथं जाऊ शकत नाही, मग स्वित्झर्लंड मधल्याला बी बघू दे की मानदेश कसा आहे. नक्कीच ह्या नक्कीच ह्या गोष्टी तत्वानं चालायचं. नक्कीच. मगाच तुम्ही एक बोललेला की तुम्ही तुमचं गीत सुद्धा एक लॉन्च करत हो. आहात, तर त्याबद्दल काय सांगा? तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या 2 वर्षात मी काय जी प्रवास केला, मला हम्म. स्ट्रगल केला, आणि ह्याच्या अगोदर पण मी बऱ्याच क्षेत्रात म्हणजे मी हे होत आलोय, म्हणजे फेल होत आलोय. त्यात पण मी स्ट्रगल केला. कुठल्या क्षेत्रात थोडंसं रिस्पॉन्स चांगला आला, कधी नाही आला, सोडत 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 आज मी ह्या ठिकाणी येऊन पोचलो. या ठिकाणी मी 2 वर्षांनी मी स्वतःला मान्य केले की बाबा आता खरंच आपण इथं सेटल झालो आणि आता सक्षम झालो की आपण एखादी गोष्ट मिळवू शकतो. त्यावेळेस मी काय केलंय की माझ्या जीवनावरती आधारित माझा एक मित्र आहे विनायक म्हणून, आम्ही दोघांनी मिळून एक सॉन्ग लिहिले, म्हणजे रॅप सॉन्ग म्हणतात त्याला. तर ते सॉन्ग लिहून आम्ही ते माझ्या आवाजात गायले मी, आणि त्याचे मसवड, पुणे ह्या बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ शूट वगैरे करून ते सॉन्ग मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि मी आत्ता जाहीर करतो सॉन्ग यायच्या अगोदरच की आपल्या सॉन्गचं नाव असणार आहे आत्ता लागा लागा, आणि येत्या आठवड्याभराच्या आतमध्ये ते सॉन्ग लॉन्च होईल ऑनलाईन प्लॅटफॉर्मला, म्हणजे ऑडिओ प्लॅटफॉर्मला, व्हिडिओवरती, यूट्यूबवरती सगळीकडे लॉन्च होईल. आणि तुम्हाला ते गाणं एवढं रिलेट करणार आहे, कारण मी त्यामध्ये जे स्ट्रगल करतात, आता कसं असतं, गरीब असो, श्रीमंत असो, किंवा कसाही माणूस असो, हा त्याच्या लाईफमध्ये स्ट्रगल करत असतो. म्हणजे असं नाही की एखादा व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून तो स्ट्रगल करत नाही, किंवा एखादा व्यक्ती गरीब आहे म्हणून तो एकटा स्ट्रगल करतो. स्ट्रगल हा प्रत्येक व्यक्ती करतो, फक्त करण्याची पद्धत वेगळी असते. मग सांगतानाच मी त्या एक असं रिलेट करणार आहे तुम्हाला, की मी सांगताना त्यात आपल्यासोबत कसं होतं, आपल्याला कोण टाळतं, इग्नोर करतं, किंवा आपण किती खस्ता खातो, ह्या सगळ्या सर्व गोष्टी त्या गीताच्या माध्यमातून तुम्ही मांडलेल्या आणि आहेत. शेवटला एक सक्सेस मिळतो. तिथे येऊन आपण त्या सगळ्या गोष्टींकडे फ्लॅशबॅक म्हणून कसं बघतो, हे सगळं मी त्या गीतातनं मांडले. आणि ते लॉन्च झाल्यानंतर खरंच तुम्हाला ते रिलेट करणार आहे, आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा की ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी खरंच मी मन लावून केलेले आणि जुळवून आणलेत. आणि ते सॉन्ग लॉन्च झाल्यानंतर तुम्ही खरंच ते सॉन्ग बघा, मला कमेंट मार्फत म्हणजे मेसेज करून कळवा की कसं झालंय. म्हणजे मी स्वतः गायल्यामुळे मी पहिलंच माझं असणार आहे सॉन्ग. तुम्ही सांगितलं तर मला अजून मोटिवेशन मिळेल आणि मी पुढे अजून काम करेन. नक्कीच नक्कीच. यानंतर आणखी एक प्रश्न होता की तुमचं प्रेरणास्थान कोण आहे, त्याबद्दल काय सांगा थोडक्यात एकदम सांगा. तर प्रेरणास्थान सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक सांगू शकतो की माझा गुरु म्हणा, माझं प्रेरणास्थान म्हणा, माझं सगळं मी फक्त वेळेला म्हणतो. कारण वेळ ही, जसं तुम्ही म्हणता की वेळ कधी चांगली असते कधी वाईट असते, तसं वेळेला मी सायकलचं एक चक्र मानतो. वेळ जसं आज खराब वेळ आहे ना, उद्या तीच फिरून त्याच ठिकाणी चांगली वेळ येणारच आहे. ह्या तत्वानं मी आतापर्यंत चाललोय. मी एक प्रेरणास्थान धरून कधीच चाललो नाही, कारण माझं मन चंचल होतं पहिल्यापासून, त्यामुळे मी बिझनेस पण लय केले, त्यात हे होत आलो. म्हणून मी आत्ता सुद्धा फेमस झाल्यावर एकच प्रेरणास्थान मानतो, वेळ. कारण माझी एक वेळ अशी होती, खराब होती, ती फिरून आज चांगली झाली. म्हणजे देव तुम्हाला वेळेच्या संधी देतो, ते तुम्ही कशा प्रकारे ऍक्सेप्ट करता, त्या संधीला कसं निभावता, ही लय महत्वाचं असतं. त्याला मी निभावू शकलो, म्हणून मी त्या वेळेला नक्कीच नक्कीच. आणि खरंच श्रोते हो, खूप सुंदर असं त्यांनी विचार या ठिकाणी मांडला की आपल्या वेळेला पण प्रेरणास्थान माना. कारण वेळ ही पुन्हा फिरून फिरून येतेच, परंतु ती कशी साध्य करायची किंवा कसं घडवायचं हे काम आज ऋषिकेश भैयाच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं पाहिजे, किंवा आपण घेतलं पाहिजे की आपण ऋषिकेश भैयाकडे बघून. तर यानंतर मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा होता की एका दिवसात तुम्हाला किती कट आणि रिटेक करावे लागतात, त्याबद्दल काय सांगाल का? आता ज्यावेळेस या क्षेत्रात आलो, स्टार्टिंगला तुम्ही असो किंवा कुणी पण असो, स्टार्टिंगला प्रत्येकाला शूटिंग करायला वेळ लागतो, एडिटिंग करायला वेळ लागतो. आता हे व्हिडिओ काढले, तुम्हाला एडिटला लय उशीर बसावं लागतं. हे सगळ्यांसोबत सेम होतं, सेम. असं नाही की मी आईच्या पोटातून शिकून आलो. मला पण वेळ गेल्यात, भरपूर एडिटिंगला वेळ गेलाय. 4-4, 5-5 तास पहिले एडिटिंग केले. ब्लॉगिंग सुरू केलं तेव्हा 2-2, 3-3 तास एडिटिंग करायचं. आता वेळ अशी आली, आता डोक्यात तुम्हाला पण सांगेन मी, तुम्हाला जर ब्लॉगर व्हायचं असेल की ती एक डोक्यात स्क्रिप्ट तयार ठेवायची, आधी विजन ठेवायचं की आपल्याला करायचं आहे. ज्यावेळेस ती विजन ठेवून समोर जाताना, जिथं तुम्ही 50 कट रिटेक घेता, 100 कट रिटेक घेता, तिथं तुम्ही कमी येता. म्हणजे आता एखाद्या ठिकाणचं शूटिंग करायचं, तर आधीच ठरवून ठेवलंय की तिथं काय आपल्याला बोलायचं आणि काय दाखवायचं. जर एकच वटवृक्ष आणि खाली देवळ आहे, तेच दाखवायचं, तर त्याचे 5-6 किंवा 8-10 शूट घेत बसायचं. आपल्याला एकच 2 ते 3 असे शूट घ्यायचे
की तिथं ते काम आपल्या झालं पाहिजे. विजनरी काम झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला तो विजन पाहिजे की आपण Vision. काय कट करतोय किंवा हो. काय कसं घ्यायचं हे खूप महत्वाचं हो आहे. हो हो. म्हणजे तुम्ही जसं म्हणाल डोक्यात आपल्या स्क्रिप्ट Script लिहून गेलं ready पाहिजे. पाहिजे, म्हणजे डोक्यात रेडी पाहिजे. जरी हम्म, तुम्ही हम्म, हातात लिहून नेली तरी जोपर्यंत ती तुमच्या डोक्यातच रेडी डोक्यात नाही ready. तोपर्यंत काय. आता तुम्हाला अजून एक सांगतो, जे मोठमोठे क्रिएटर असतील किंवा सेलिब्रिटी, हम्म, हिरो हम्म. किंवा जे डायरेक्शन, ह्या सगळ्यांचा एक प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो. आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय असतो, त्यांच्या डोक्यात आहे ना इमॅजिनेशन असतं. हम्म, म्हणजे हम्म. इमॅजिनेशन करून ऑलरेडी त्यांनी ठेवलं. तयार केलं. मराठीत आपण बघा म्हणतो कल्पना. हम्म. कल्पना आपण करतो की मी असं करीन, मी तसं करीन. हम्म. ही तुम्ही घरी बसलं ना मोकळ्या वेळेत ही कल्पना करत जावा की आपल्याला तिथं जाऊन असं करायचं. आता इथं यायच्या आधी मी डोक्यात काहीतरी ठरवून आलो की मला इथं गेल्यावर असं करायचं, हम्म. तर मी ते थोड्या कट रिटेक मध्ये करून निघून जाऊ शकतो. पण मी काहीच ठरवलं नाही, मी मग 40-50 कट रिटेक घेत बसणार जोपर्यंत मला ते मिळत नाही. मग त्याला वेळ जाणार, एडिटिंगला वेळ जाणार, ह्या सगळ्या त्रास वाढत गेला की एक वेळ अशी येते की वाटतं नको बाबा हे काय. हम्म, हम्म, हम्म. मग ती तिथं आपण मग हार मानून टाकतो आणि विषय सोडून देतो. बरेच क्रिएटर असे तयार व्हायला लागतात, चांगला रिस्पॉन्स मिळायला लागतो आणि मध्येच थोडेसे प्रॉब्लेम आले असे कट रिटेकचे म्हणा किंवा एडिटिंग जमत नसेल, वेळ काढता येत नसेल, अक्षरशः सोडून देतात. मग त्यांचं एक जे पुढं तयार होणारं जे एक ऑरा असतो किंवा जे एम्पायर उभं होणार असतं ते तिथं स्टॉप झालं. तुमच्यामध्ये तर जास्त घडलं का? माझ्यावर घडायचं म्हणजे 3-4 वेळा झालं माझ्यासोबत असं. आणि झालं की माझी एक म्हणजे सवय आहे, मला जरा जरी काय असं हार मानल्यासारखं किंवा काय वाटलं की मी जाऊन आम्ही घरात तिघच असतो, मी माझे आई वडील, मी माझ्या आई वडिलांना जाऊन सांगतो असं असं झालंय. मला व्ह्यूज जरी कमी आले ना कुठल्या व्हिडिओला किंवा कधी कधी व्हिडिओच नाही चालला किंवा काय झालं, मी माझ्या आई वडिलांना जाऊन सांगतो. आई वडिलांना तुम्हाला खरं सांगतो त्यातलं काय कळत त्यांना फक्त एवढं कळतं की मी टेन्शन मध्ये. ते मला काय म्हणतात माहितीये, आज असं आहे उद्या नीट होईल. त्यांचं एकच वाक्य असतं दोघांचं, आज असं आहे टेन्शन घेऊ नको, उद्यापासून नीट होईल. आणि काय जादू आहे काय माहित, त्या रात्री किंवा त्या 2 दिवसात मी असं काय तर बनवलं जातं माझ्याकडे की तो त्याच्यानंतर बनवलेला व्हिडिओ मिलियन मध्येच असतो ना. म्हणजे ती एक जी मोटिवेशन आहे ना आई वडिलांच्या बोलण्यातलं, ती आता त्यांना माहित नाही ते त्या मोटिवेशन मध्ये ताकद किती आहे, ती सहज बोलून जाते कारण त्यांना त्यातलं काय कळत नाही. पण ते सांगण्याचं जे एक पाठिंबा असतो, जे आपल्या मागं पाठिंबा कोणाच तर हाय असतो, तो लय महत्वाचा. नक्कीच नक्कीच. आणि खूप मोठा सल्ला तुम्ही या ठिकाणी दिला की आई वडिलांचं पाठिंबा खूप महत्वाचं असतं. म्हणजे आई वडिलांचे साधे शब्द जरी असले तरी ते आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. खरं तर जाता जाता आणखीन एक शेवटचा प्रश्न असा होता की आपल्या मानदेशामध्ये जे नवीन ब्लॉगर आता तयार होत आहेत किंवा नवीन तरुण तयार होत आहेत, तर मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना एक थोडक्यात सल्ला देतो, जास्त वाढवत नाही. सगळ्यात मोलाचा पहिला सल्ला असेल की सुरुवात करा. विचार करत बसला तर काही होत नाही, मी असं करीन, मी तसं करीन, ह्याव करीन, त्याव करीन, काही होत नाही. सुरुवात करा, पहिला व्हिडिओ टाका, पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही, थोडं कोण नावं ठेवल काय होईल, दुसरा टाका, त्याला थोडं कमी नावं ठेवतील, चांगले व्ह्यूज येतील, तिसरा टाका. असं सुरुवात केलं ना, जसं मी मगाशी प्रत्येक ह्याच्या वेळेस तुम्हाला सांगतोय, पुढचं पुढं बघाय म्हणायचं, करत राहायचं. ते एक झालं. दुसरा सल्ला हा देईन की मला ज्यावेळेस आता नवीन ब्लॉगर क्रिएटर कोण होणार असेल, सगळ्यात पहिला मेसेज माझ्या अजून मेसेज बॉक्समध्ये लय मेसेज आहेत की पहिला प्रश्न हा असतो की दादा पैसे कधी मिळतील. हा जर तुमचा पहिला प्रश्न असेल तर मग तुम्ही ह्यामध्ये करिअर करू शकत नाही. स्पष्ट सांगतो की जर तुम्ही पैसे कमवण्यासाठी ह्यात उतरणार असाल तर उतरू नका. जर तुम्ही ह्यात मनोरंजन म्हणून उतरणार असाल तर तुम्ही आमाप पैसे कमवू शकता. कारण आज मी तुम्हाला उदाहरणं द्यायची म्हणल्यावर अगणित उदाहरणं आहेत, म्हणजे भरपूर उदाहरणं आहेत की जे लोक फक्त ह्यात येऊन, आता एक बाहेरच्या दिल्लीमधला एक ब्लॉगर आहे, दिल्लीच्या आसपासचा कुठला तरी, सौरभ जोशी, मी त्याचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो इथं. तर त्या ब्लॉगरनं एक कोरोनाच्या आधीपासून तो व्हिडिओ बनवतो आणि तो असा ब्लॉगर आहे आपल्या जगातला नाही म्हणेन, भारतातला, की ज्याचा एक दिवस सुद्धा खाडा नाही. रोज एक ब्लॉग आहे, रोज एक, आणि तो युट्यूबवरती टाकतोय. आणि आज त्याच्याजवळ महागातली महाग गाडी आहे. मग हे कशामुळे झालं, त्याच्या कष्टामुळे झालं. तो जर आधीच विचार करून ह्यात पडला असताना की मला मर्सिडीज घ्यायची, मी आजपासून ब्लॉग बनवतो, तो झालाच नसता, त्याला मिळालीच नसती. पण त्याने एकच तत्व काय ठेवलं, कंटिन्युटी, सातत्य. आणि मध्ये आता एक चेष्टेवर फेमस झाले, कळशीत कळशी म्हणतात, कन्सिस्टन्सी. मग ती जी विषय, कन्सिस्टन्सी ठेवा आणि सातत्य ठेवा. तुम्हाला जे पैसे कमवायची जी इच्छा आहे ती कधी पूर्ण होणार, ज्यावेळेस तुम्ही ह्यात सातत्य ठेवून मोठे होता. कारण हे पैसे कमवण्याचं क्षेत्र त्याच्यासाठीच आहे
जो पूर्ण मन लावून ह्यात उतरतोय आणि काहीतरी लोकांना वेगळं देतो. पण तुम्ही पैसे कमवायचे म्हणून जर ह्यात उतरला आणि तुम्ही लोकांना काहीच देऊ शकत नाही, तर पैसे देणार कोण तुम्हाला? असं बी होतं. मग हा एक दुसरा सल्ला आणि तिसरा थोडक्यात देतो, की काय पण चालू करण्याच्या आधी तुम्ही उपकरणं जर बघत असाल, आयफोन घेणे, वस्तू घेणे, तर ह्याच्या नादी लय लागू नका. तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये शूटिंग करून चांगलं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टी, नवीन मोबाईल, नवीन उपकरणं, गॅजेट ऑटोमॅटिक येत जातील. हा एवढं सल्ला मी देईन. नक्कीच नक्कीच. तर श्रोते हो, खूप सुंदर असा संदेश या ठिकाणी आपल्याला ऋषिकेश भाई यांनी दिलेला आहे. आणि जे काही नवीन ब्लॉगर आपल्या मानदेशामध्ये तयार होत आहेत, तर त्यांना हा संदेश होता ऋषिकेश भाई यांचा, की तुम्ही पहिल्यांदा तर तुमच्याकडे एक विजन ठेवा, की बाबा ह्या गोष्टी आपण करणार आहोत किंवा ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि त्यासाठी काही खूप मोठा खर्च लागत नाही. छोट्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करून नंतर पुढे मोठ्या गोष्टीकडे जाऊ शकता. आणि सक्सेस ज्यावेळेस हळूहळू गोष्टीने मिळतात, असं आपल्याला ऋषिकेश भाई यांनी सांगितलं. तर खूप खूप धन्यवाद ऋषिकेश भैया, की तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी बोललात, श्रोत्यांशी संवाद साधला. आणि तुमचा जो डायलॉग आहे, आता लागा लागा लागा, हा आपल्या श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा श्रोत्यांपर्यंत पोहोचवा अशी आपल्याला विनंती करतो. तर सगळ्यात आधी मी आता जायची वेळ आली, त्यामुळे सगळ्यात आधी मी तुमचं परत एकदा आभार मानेन, की मानदेशी तरंग वाहिनीनं मला इथं बोलण्याची संधी दिली, ज्या संधीची मी 2 वर्ष झालं वाट बघत होतो. मला ही संधी म्हणजे कुठून कधी येते, कारण मला ह्या संधीचं खरंच म्हणजे एक इच्छा होती, की कोणीतरी मुलाखत घ्यावी. ती आज संधी तुमच्या मार्फत माझी पूर्ण झाली आणि मी माझं मनातलं सगळं बोलून टाकलं. कारण प्रत्येकाला मनातलं बोलण्यासाठी एक आपला हे पाहिजे असते, जागा पाहिजे असते, व्यासपीठ पाहिजे असतं. ती व्यासपीठ आज तुम्ही मला निर्माण करून दिलं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे मला ज्या डायलॉगनं ओळखतात, तो डायलॉग म्हणजे आत्ता लागा लागा लागा, आणि तो डायलॉग मी कंटिन्यू तुमच्यासाठी म्हणत राहणार आहे. तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तुम्ही असंच आत्तापर्यंत जसं पाठिंबा देत आलाय, सपोर्ट करत आलाय, तसं सपोर्ट करत राहावा. आणि आपण सगळे मिळून पूर्ण मानदेश आपण जगापर्यंत पोहोचूया. आणि मानदेशी तरंग वाहिनीचं परत एकदा मी आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच. तर श्रोते हो, हे होते ऋषिकेश भैया देशमुख, जे आपल्या मानदेशामध्ये आणि आता पूर्ण भारतामध्ये म्हणलं तरी चालेल, की ते प्रसिद्ध झालेत. भारताबाहेर सुद्धा त्यांचे फॉलोअर्स आहेत. आणि खरं तर आजचा आपला विषय होता, की त्यांचा जीवन प्रवास, म्हणजेच एक ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली या ब्लॉगरची, तेव्हापासूनचा आणि आतापर्यंत, म्हणजे त्यांनी आतापर्यंत 1,00,000 पेक्षा त्यांचे व्ह्यूज आणि त्यांचे फॉलोअर्स आहेत ते आता झालेले आहेत. त्याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी खूपच सुंदर असा त्यांचा जो प्रवास आहे, म्हणजे थोडासा कठीण आहे, थोडासा मजेदार आहे, म्हणजे असं थोडंसं चटपटीत असा प्रवास त्यांचा आहे. तो त्यांनी या ठिकाणी आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवला. आणि त्यांचे 1,00,000 फॉलोअर झाले, त्याबद्दल सुद्धा मानदेशी तरंग वाहिनीकडून आणि मानदेशी तरंग वाहिनीच्या सर्व श्रोत्यांकडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा, की तुमचे हा जो फॉलोअर्स आहे ते तुमच्या अजून वाढत जावो. आणि आणखी तुम्ही जसं सांगितलं, की मानदेशाचा तुमचा प्रवास आहे तो आणखी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावा, हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटी या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद देऊया त्यांना, की त्यांनी आज आपल्या वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि संवाद साधला त्याबद्दल. धन्यवाद.